तोपर्यंत मी जीबी चालून देणार नाही, मी सगळे जाहीरपणे सांगतो। मला निलंबित केलं तरी चालेल, पुढच्या जनरल बॉडीमध्ये मी आयुक्तांच्या समोर खाली बसून, सर्कलमध्ये खाली बसून आंदोलन करणार आहे। पुण्यातील केशवनगर खराडी पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात आज नागरिकांचा संताप रस्त्यावर पाहायला मिळाला। स्थानिक नगरसेवक अजित आबा घुले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भव्य ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला। गेल्या अनेक वर्षापासून केशवनगर खराडी पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर आज नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पालिका प्रशासन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले। यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाचे काम पुढील 20 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। मात्र केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष काम पूर्ण झाले पाहिजे अशी ठाम भूमिका नगरसेवक अजित आबा घुले यांनी मांडली। तसेच आयुक्त, महापौर, बांधकाम विभागाचे सभापती, विद्युत विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याची मागणीही करण्यात आली। दरम्यान येत्या 20 दिवसात पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर थेट पालिका सभागृहात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अजित आबा घुले यांनी दिला। त्यासाठी मला नगरसेवक पदावरून हटवले तरी चालेल, पण नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। 2019 पासून पुलाचं नियोजन चालू आहे। 2022 ला प्रत्यक्षात काम चालू झालं। 2024 ला पूल कंप्लीट झाला पाहिजे होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे पूल आणि हा जो कनेक्टिंग रस्ता आहे, हा रस्ता पूर्ण काम होण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी, केशवनगर मांजरीच्या नागरिकांना जो त्रास होतोय, नाहक त्रास होतोय, त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 4थं आंदोलन आहे आज। आदरणीय अजितदादा पवार साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब ज्या टायमाला उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सकाळचा जनसंवाद दौरा घेतला होता। त्यावेळी सकाळी त्यांनी येऊन इथे पाहणी केली असता पालिकेच्या आयुक्तांना आदेश दिला असता, आयुक्तांनी 26 जानेवारी 2026 ची डेडलाईन दिली असता, ती देखील आज पाळण्यात आलेली नाहीये। त्याच्यानंतर 4 महिने उलटून गेले तरी प्रशासनाला जाग येत नाहीये। आज मांजरी, केशवनगर मधली लोक मुंडव्या मार्गे खराडीला जातात, जवळजवळ 5 किलोमीटरचा वळसा घालून जातात। आज हा जर पर्यायी रस्ता चालू झाला तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती खराडी आहे। पेट्रोलची बचत होईल, डिझेलची बचत होईल, लोकांचा वेळ वाचेल। नाहक त्रास जो ट्रॅफिक मधला जातोय, लोकांना, पेशंट लोकांच्या जो अडचणी होतात हॉस्पिटलला येण्यासाठी, इकडे तिकडे जाण्यासाठी ट्रॅफिक मध्ये अडकतात, या सगळ्या गोष्टी दूर होतील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा सगळा विचार करून हे आज आंदोलन घेतलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसरचे अध्यक्ष आदरणीय शंतनू जगदाळे साहेब यांनी आज या आंदोलनाचं नेतृत्व घेतलं आणि प्रभागाचा मी नगरसेवक असल्या कारणाने प्रभागातील सगळेच माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असतील, त्याच्यामध्ये विक्रमदादा लोणकर असतील, जतीनभाऊ कांबळे असतील, गणेश भाऊ टाकणे असतील, आमचे बापू असतील, कुणाल दादा लोणकर असतील, अनिल बापू लोणकर असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मांजरीचे बरेचसे पदाधिकारी इथे उपस्थित होते। आज वायसी साहेब आल्यानंतर, बनकर साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आज हे आंदोलन इथे मागे घेतलेलं आहे। परंतु येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सगळं काम पूर्ण केल्यानंतरच आम्ही पुन्हा एकदा डिसिजन घेणार आहोत की आंदोलन करायचं, पुढे हे उग्र पद्धतीचं आंदोलन करायचं आणि पुढचं आमचं आंदोलन केशवनगरचा रस्ता रोकोचं असणार आहे। आणि त्याच्यानंतरचं आंदोलन महापौरांबरोबर आणि महापौरांना सोबत घेऊन, नागरिकांसाठी जे प्रथम नागरिक आहेत पुण्याचे त्यांना सोबत घेऊन आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत।